Students, today we are going to learn a drama, a play. ड्रामा किंवा प्ले म्हणजे नाटक किंवा नाटिका. तर आज आपण एक नाटक शिकणार आहोत. इन दिस प्ले देर आर 3 सीन्स. या नाटकामध्ये 3 अंक, 3 प्रवेश किंवा 3 प्रसंग आहेत. अँड इन दिस प्ले अ बॉय, अ यंग मॅन completes his MA. He passed MA and come back to his village, and he had a very fat good cat in his hand, and whoever meets him, that person inquires about only the cat. But the young man wants to explain that he had completed the examinations of MA, but no one pay attention towards his education, but all inquired about the cat, and he get angry, and all this incident is explained through this drama. या नाटिकेमध्ये एक तरुण कलकत्त्याहून, शहरातून MA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन येतो आणि त्याला ते कौतुक वाटतं आणि त्याच्या ह्या गोष्टीचं सगळ्यांनी कौतुक करावं असं त्याला वाटतं. परंतु तो जेव्हा गावात येतो, गावात आल्यावर त्याच्या हातामध्ये एक छानशी सुंदर अशी जाडजूड मांजर असते आणि जो कोणी त्याला भेटतो, मग तो नीलरतन असेल, जमीनदार असेल किंवा अजून सतू अंकल असेल किंवा इतर कोणी असेल, सगळेजण फक्त त्या मांजरीविषयीच ते चौकशी करतात. कुणीही त्याच्या परीक्षेच्या बाबतीत गंभीर नसतं आणि याच्याने तो तरुण रागावतो आणि कसं वागतो, कसं बिहेव करतो हे ह्या नाटिकेतून आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात एक छानशी नाटिका. ऑन पेज नंबर 63 द नेम ऑफ द प्ले और ड्रामा इज द वेलकम. स्वागत. बघूयात त्या तरुणाचं स्वागत कसं होतं ते. सीन फर्स्ट. अ विलेज रोड. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. आपल्या MAच्या परीक्षा पास करून चतुर्भुज बाबू त्या ठिकाणी आलेला आहे आणि खेड्यातील रस्त्यावरचं हे दृश्य आहे. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फुस ओव्हर हिम. देर इज अ प्लम्प अफगान कॅट विथ हिम. एंटर नीलरतन. आणि त्याला असं वाटतं की सर्वजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतील, त्याचं कौतुक करतील. त्याच्या हातामध्ये एक अफगान जातीचं एक चांगलं जाडजूड मांजर आहे आणि तितक्यात नीलरतनचा प्रवेश होतो. नीलरतन. हॅलो देअर चतुर्बाबू, वेन डिड यू अराईव्ह. चतुर्बाबू नमस्कार, तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज. डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर माझ्या MAच्या परीक्षा संपल्यानंतर लगेच मी आलो आणि मी पुढे काही म्हणणार त्याच्या आत लगेच नीलरतन त्यांना थांबवतो, चतुर्भुज बाबूंना, आणि म्हणतो नीलरतन, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तुमच्या हातात तर एक छान मांजर आहे, फारच सुंदर आहे ती. चतुर्भुज. धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. आणि यावर्षीच्या परीक्षा आहेत ना त्या खूपच. पुढे काही म्हणणार त्याच्या आत परत नीलरतन चतुर्भुज बाबूंना थांबवतो आणि म्हणतो, नीलरतन, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा, तुम्हाला ही मांजर कुठे सापडली, कुठे मिळाली. चतुर्भुज. बॉट इट. विकत घेतली. द सब्जेक्ट्स आय ऑफर्ड. आणि पुन्हा नीलरतन याला सांगताना चतुर्भुज बाबू म्हणतात की जे काही विषय मी घेतले होते ना. पुढे काही म्हणण्याच्या आतच परत नीलरतन त्यांना थांबवतो आणि म्हणतो, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. केवढ्याला घेतली, किती रुपये दिलेत तुम्ही या मांजरीसाठी. चतुर्भुज. आय डोंट रिमेंबर. मला नाही आठवत किंवा मला आठवत नाही असं चतुर्भुज म्हणतात आणि पुढे विचारतात, नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन आवर विलेज. मग चतुर्भुज नीलरतनला विचारतात की नीलरतन बाबू, आपल्या गावातील कुणी एखाद्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे का. नीलरतन. लॉट्स ऑफ देम. अरे वा, बरेच झाले आहेत की, बरेच जण पास झालेले आहेत बऱ्याच परीक्षामध्ये. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. परंतु या भागामध्ये, आपल्या भागामध्ये अशी मांजर मात्र आपल्याला बघायला मिळत नाही. चतुर्भुज. टू हिमसेल्फ. चतुर्भुज स्वतःशीच बोलतो आणि म्हणतो, कन्फाउंड हिम,
ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. काय माणूस आहे हा विचित्र, याला मांजरीशिवाय दुसरं काही सुचतच नाही आहे. फक्त मांजरीचीच चौकशी लावली याने. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. मी एवढा MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे याचं त्याला काहीच सुखदुःख नाही, काहीच वाटत नाही आहे. एंटर द जमीनदार. आणि तितक्यामध्ये त्या ठिकाणी जमीनदारचा प्रवेश होतो. जमीनदार त्या ठिकाणी येतो. जमीनदार सेज, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाईम. अरे चतुर्भुज, इतके दिवस कलकत्त्यामध्ये तू काय करीत होतास. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. सर, मी आत्ताच MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे. MA पूर्ण केलं आहे मी माझं. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. हो, तुझी मांजर तर फारच छान आहे, सुंदर आहे, नाही का. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम दिस इव्हिनिंग. आज संध्याकाळी तू तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी का येत नाहीस. द बॉईज वुड बी डिलायटेड. सर्व मुलं खूपच आनंदी होतील, खुश होतील. चतुर्भुज रिप्लाईज, ऑफकोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. हो, नक्कीच. आणि मी समजू शकतो, बरेच दिवस झालेत मुलं मला भेटलेली नाही आहेत. या ठिकाणी चतुर्भुजला असं वाटलं की मुलं आणि जमीनदार दोघंही त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत असं चतुर्भुजला वाटलं. जमीनदार सेज, येस, आय सपोज सो. हो, ते पण आहेच म्हणा. बट what I mean is, even if you can't come yourself, send Benny around with the cat. पण मला असं म्हणायचं होतं की तू स्वतः जरी तुला यायला जमलं नाही तरी बेनीला या मांजरीला घेऊन पाठव. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. मला मुलांना मांजर दाखवता येईल. अँड जमीनदार एक्झिट्स. आणि असं म्हणून जमीनदार निघून जातात. खरं तर म्हणजे चतुर्भुजला भेटायची आतुरता कोणालाच नसते. त्या मांजरीला बघण्यासाठी किंवा मांजर मुलांना दाखवता येईल यासाठी तू सायंकाळी घरी ये असं जमीनदारांना म्हणायचं होतं. अँड देन एंटर अंकल सतू असं म्हणून जमीनदार निघून जातात आणि सतू काका त्या ठिकाणी येतात. त्यांचा प्रवेश होतो. देन सतू सेज, हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लाँग टाईम हॅवंट यू. मग सतू काका म्हणतात, कसा आहेस बाळा, तू बऱ्याच दिवसापासून शहरी होतास, म्हणजे गावी नव्हतास, इथे नव्हतास, लांब होतास, नव्हता का. देन चतुर्भुज सेज, दॅट्स राईट, देर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स. हो, बरोबर आहे तुमचं. आणि त्या ठिकाणी बऱ्याच परीक्षा चालू होत्या. आणि पुढे चतुर्भुज काही म्हणणार त्याच्या आत सतू काका म्हणतात, सतू, दिस कॅट ऑफ युअर्स, ही मांजर तुझी आहे का. चतुर्भुज फ्युरियसली, अगदी रागावून चतुर्भुज उत्तर देतो, आय एम गोईंग टू होम. मी घरी चाललो आहे. अबाउट टू लिव्ह. आणि जायला निघतो. तेवढ्यात सतू काका म्हणतात, ए वेट अ मिनट, अरे थांब, धिस कॅट, ही मांजर असं म्हणणार. तेवढ्यात चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला काम आहे, मी येतो असं म्हणून तो चालायला लागतो. देन सतू सेज, ओह कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. दॅट कॅट. सतू काका म्हणतात, अरे असू दे काम, आधी माझ्या ह्या साध्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा, ही मांजर. आणि पुढे सतू काका काही म्हणण्याच्या आतच चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. आणि काहीही न बोलता चतुर्भुज लांब टांगा टाकत त्या ठिकाणाहून निघून जातो. आणि सतू काका काय म्हणतात, जस्ट लुक ॲट दॅट, बघा, इट्स एज्युकेशन दॅट्स रनिंग दीज यंग पीपल. अतिशिक्षितपणामुळे ही आजकालची तरुण मुलं कशी बिघडली आहेत ते बघा. वी नो व्हॉट दे आर वर्थ, बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्साईट. आपल्याला माहिती आहे की त्यांची पात्रता काय आहे, परंतु ती मात्र अतिशय गर्विष्ठ झालेली आहेत. अँड हिअर एंड्स द first scene of this drama with the comment of Satu uncle on page number 64. पान नंबर 64 सतू काकांच्या या कमेंटने
पहिल्या दृश्याचा शेवट होतो. देन पेज नंबर 65, सीन सेकंड, इनसाइड चतुर्भुज हाऊस. प्रसंग किंवा दृश्य दुसरं, चतुर्भुजच्या घरातील हा प्रसंग आहे. या ब्ल्यू ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं असतं त्या घडलेल्या घटना असतात किंवा सूचना असतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि आता पहिला सीन, पहिला प्रसंग, पहिलं दृश्य हे रस्त्यावरचं होतं. आता हे दुसरं दृश्य जे आहे ते चतुर्भुजच्या घरातलं आहे. मेड म्हणजे घरातील मोलकरीण. देन मेड सेज, ती मोलकरीण म्हणते, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ती मोलकरीण म्हणते, आई, दादा बाबू जे आहेत ना ते अतिशय संतप्त होऊन घरी आलेले आहेत. मदर, आई म्हणते, व्हाय, का बरं, व्हॉट्स द मॅटर, काय झालं आहे की ज्याच्यामुळे तो असा संतप्त होऊन घरी आलेला आहे. मेड, आय डोंट नो. मोलकरीण म्हणते, मला माहीत नाही. चतुर्भुज एंटर चतुर्भुज. तेवढ्यात चतुर्भुजचा घरामध्ये प्रवेश होतो, त्या दृश्यात प्रवेश होतो. लिटल बॉय, एक लहान मुलगा म्हणतो, दादा, कॅन आय हॅव धिस कॅट. तो म्हणतो, दादा, कॅन आय हॅव धिस कॅट, मला ही मांजर तू देतो का, माझ्याकडे देतोस का. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. चतुर्भुज त्या लहान मुलाच्या कानाखाली एक वाजवतो, मारतो जोरात. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. आणि म्हणतो, त्याला जोरात चापट मारल्यावर तो म्हणतो, मांजर मांजर मांजर, दिवसभर नुसती मांजरच, हो ना. देन मदर सेड, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. बिचारा माझा मुलगा, माझा लेक संतापेल नाही तर काय करेल. ही कम्स home after such a long time and these brats starts annoying him at once. माझा मुलगा इतक्या दिवसांनी तो घरी आलाय आणि ही कार्टी, ही व्रात्य मुलं त्याला अगदी भंडावून सोडतायत. देन टू चतुर्भुज मीन्स मदर सेज टू चतुर्भुज, लेट मी हॅव दॅट कॅट सन, आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आणि आई चतुर्भुजला उद्देशून म्हणते, बाळा, ती मांजर माझ्याकडे दे, मी त्या मांजरीला दूध भात काढून ठेवला आहे, तो मी तिला खाऊ घालते. चतुर्भुज फ्युरियसली, आणि पुन्हा चतुर्भुज रागावून म्हणतो, हिअर मदर, यू कॅन हॅव दॅट कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. तो आईला रागाने म्हणतो, आई, घे ही मांजर आणि तुला जे तिला खायला घालायचे आहे ते खायला घाल. आय शांट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी आता जेवायला सुद्धा थांबणार नाही, मी एकदाचा इथून निघूनच जातो. असं म्हणून चतुर्भुज त्या ठिकाणाहून रागारागात निघून जातो. मदर प्लेंटिव्हली, अगदी गयावया करून, रडवेली होऊन आई म्हणते, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. तू असं का म्हणतोयस बाळा. युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. अरे, तुझं जेवण तयार आहे आणि आम्ही तुझीच वाट बघतोय. You can sit down to eat as soon as you have had your bath. तू अंघोळ करून आलास की लगेच तू जेवायला बसू शकतोस. पटकन जा, अंघोळ करून ये आणि जेवायला बैस, असं म्हणू नकोस. देन पेज नंबर 66, चतुर्भुज म्हणतो, नो, आय एम लिव्हिंग. नाही, मी चाललोय, मी जातोय. यू आर ऑल क्रेझी अबाउट दॅट कॅट इन दिस पार्ट्स. इकडे सगळ्यांना त्या मांजरीचाच वेड लागलेला आहे. सगळे फक्त त्या मांजरीचीच काळजी करतायत. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. किमती मौल्यवान सद्गुणी लोकांची तर इकडे कुणाला किंमतच नाही. किक्स आउट ॲट द कॅट. आणि असं म्हणून तो त्या मांजरीला जोरात लात मारतो. आंट सेज, डोंट हर्ट द कॅट, सी हॅजंट डन एनी हार्म. अरे, त्या मांजरीला नको मारूस. का मारतोयस त्या मांजरीला. तिनं बिचारीनं कुणाचं काय नुकसान केलंय. चतुर्भुज, वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. अरे, जेव्हा मांजरीचा विषय येतो त्या मांजरीबद्दल सगळ्यांना सहानुभूती वाटते, परंतु जेव्हा माणसांचा विषय येतो कुणालाही काहीच दयामाया येत नाही. ही एक्झिट. आणि असं म्हणून तो त्या ठिकाणाहून निघून जातो. लिटल गर्ल लुकिंग आउट. लहान मुलगी बाहेर बघत म्हणते, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. हरी काका, बाहेर या आणि बघा किती जाडजूड आणि लांब शेपटी आहे ती. हरी काका, हरी सेज, हुज टेल. चतुर्भुज,
कोणाची शेपटी? चतुर्भुजची. गर्ल नो, द कॅट्स. नाही, त्या मांजरीचं शेपूट, चतुर्भुजचं नाही. अँड हिअर एंड्स द सेकंड सीन. या ठिकाणी प्रसंग दुसरा, दृश्य दुसरं संपतं. अँड स्टार्ट्स सीन नंबर 3, थर्ड सीन. ऑन द रोड एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाऊट द कॅट. आणि या तिसऱ्या प्रसंगामध्ये हा प्रसंग पुन्हा रस्त्यावरचा आहे. चतुर्भुजचा प्रवेश होतो. त्याच्या हातामध्ये बॅग असते, परंतु यावेळी त्याच्या हातात मांजर नसते. देन सदुचरण, सर वेअर इज द कॅट ऑफ युअर्स. सदुचरण चतुर्भुजला विचारतो की सर, तुमच्या हातात जी मांजर होती ती मांजर कुठे आहे? चतुर्भुज, इट्स डेड. मेली ती मांजर. सदुचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. मग सदुचरण म्हणतो, अरे रे किती वाईट झालं ते, आणि कसं काय झालं हे? देन चतुर्भुज इरिटेटली, आय डोंट नो. अतिशय वैतागून त्रागा करून चतुर्भुज म्हणतो, मला नाही माहीत ती मांजर कशी मिळली ती. मग परण म्हणतो, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. अरे काय झालं तुझ्या मांजरीला? चतुर्भुज, इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो, मेली ती मांजर. पुन्हा परण म्हणतो, नो रिअली, हाऊ. अरे नाही, खरंच, कशी काय मेली ती मांजर? चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय, बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. चतुर्भुज संतापून म्हणतो, तुम्ही सगळे जसे मरणार आहात ना, तशीच दोरीला लटकून मेली ती. परण, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. मग परण म्हणतो, अरे देवा, हा तर फारच संतापलेला आहे, रागावलेला आहे. अँड अ स्वार्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज, क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ फुझी कॅट, फुझी कॅट. आणि रस्त्यावरच्या उन्हाळ मुलांचा एक घोळका फुझी कॅट, फुझी कॅट असे ओरडत, टाळ्या वाजवत आणि चतुर्भुजला चिडवत त्याच्या मागे लागतो. अँड कर्टेन म्हणजे नाटकाचा शेवट जेव्हा होतो त्यावेळेला पडदा पडतो, आणि असाच पडदा या नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या नंतर या ठिकाणी पडतो. या ठिकाणी तिसरा अंक आणि हे नाटक संपतं.